शिरढोणमध्ये शेतकऱ्यांचं एकदिवसीय लाक्षणिक उपोषण मागणीसाठी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित। नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी सोमवारी शिरढोण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या या उपोषणाला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत शासनाच्या धोरणाकडे लक्ष वेधलं। नियमित कर्जफेड करून प्रोत्साहनपर अनुदानाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून सरसकट 2 लाखांचं प्रोत्साहनपर अनुदान द्यावं अशी भूमिका उपस्थित शेतकऱ्यांनी मांडली। शासनानं शेतकऱ्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। या उपोषणास विश्वास बालीघाटे, बाबूराव कुई, कल्लाप्पा शिवमूर्ती, दत्ता लाळगे पाटील, मोहद्दीन बांदार, कुमार मानगावे, रणजित पुजारी, शिवानंद कोरबू, इसाक पटेल, अण्णासू पाटील, मनोहर शिरसे, विश्वजित घोरपडे, मनू टाकोडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर, शिरढोण।